सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढिया, खिलाओ बढिया. मी कोथळी गावची रहिवासी आहे. मथुबाई सोनाप्पा कांबळे माझं नाव आहे. आणि आमच्या समस्या ज्या आहेत, आमच्या ह्या वस्तीचा म्हणजे दलित वस्तीचा जो रस्ता आहे, मरगुबाई देवळापासून ते पुजारीच्या दुकानापर्यंतचा रस्ता आहे. हा रस्ता 30 फुटी रस्ता आहे. तो रस्ता झाला पाहिजे, डांबरीकरण रस्त्याचं झालं पाहिजे. आणि रस्त्यावर काही अतिक्रमण असेल तर ते पण काढण्यात आलं पाहिजे. तर रस्ता व्हावा यामुळं याच्या मान्य होऊन हे करायला पाहिजे. ग्रामपंचायतीकडून जर या गोष्टीची दाद नाही घेतली तर आम्ही उपोषणाला बसणार आहे. कधी? 15 तारखेला 15 ऑगस्टला. आम्हाला गावात दुकानला बाजारला जाण्यासाठी रस्ता नाही, तर तो रस्ता आपल्या कोथळीगावच्या नकाशामध्ये आहेत ते रस्ते आम्हाला खुले करून दिले पाहिजेत. नाही तरी इकडून जाऊ नका तिकडून जाऊ नका असे लोक आम्हाला अडचणीत आणतात. त्याचीही ग्रामपंचायतीनं दखल घेतली पाहिजे. जयश्री म्हणून कांबळे, मी कोथळीची रहिवासी असून आमच्या या समस्या आहेत की रोड नाही, गावात जायला रस्ता नाही, आमची मशानभूमी नाही. परत दारू इथं समोर विकतात, इकडं तिकडं गाड्या लावतात, जायला वाट नसते, मुलं शाळेला जातात, आम्ही जात असतोय, रस्ता नसते, ते हटवायचं आणि आमच्या मागण्या पूर्ण करायच्या, नाहीतर आम्ही उपोषणाला बसणार. रस्ते करा, दारू दुकान हटवा, अन्यथा 15 ऑगस्टला उपोषण. कोथळी येथील बौद्ध समाजाचा ग्रामपंचायतीला इशारा, 90 जणांच्या सह्यांचे निवेदन. कोथळी येथील बौद्ध समाजाच्या विविध प्रलंबित मागण्याकडे ग्रामपंचायतीचे लक्ष वेधत तातडीने प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी उपोषणासह लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. याबाबत बौद्ध समाजाच्या महिलांसह नागरिकांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिले असून त्यावर सुमारे 90 जणांच्या सह्या आहेत. युवराज पुजारी घर ते मरगुबाई मंदिर या सुमारे 30 फूट रस्त्यावर अतिक्रमण झाले असून रस्ता खाचखळग्याने खराब झाला आहे. अतिक्रमण तातडीने हटवून रस्त्याचे डांबरीकरण करावे, तसेच बौद्ध समाजाच्या वस्तीमधून गावात जाणारे पूर्वापारचे बोळ रस्ते मोकळे करून सुरू करावेत अशी मागणी करण्यात आली. तसेच बौद्ध समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावून आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे, अशी माहिती मथुबाई सोनाप्पा कांबळे यांनी बोलताना दिली. दरम्यान वस्तीमध्ये सुरू असलेले अवैध दारू दुकान बंद करावे किंवा अन्यत्र स्थलांतरित करावे अशी मागणी जयश्री मोहन कांबळे यांनी केली. दारू दुकानामुळे महिला व लहान मुलांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. निवेदनाची प्रत जयसिंगपूर पोलीस ठाणे व गावकमर पोलीस पाटील यांनाही देण्यात आली. यावेळी सुनीता कांबळे, पद्मिनी कांबळे, वैशाली कांबळे, निर्मला कांबळे, संगीता कांबळे, राजाराम कांबळे, अनिकेत संदीप कांबळे, विकास भाटे, सचिन कांबळे आदी उपस्थित होते. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.